स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंबेगाव तालुक्यातील पेठ गावच्या हद्दीत राहणारे किरण कैलास कुदळे यांच्या पेठ येथील सह्याद्री कृषी उद्योग या खत औषधे बियाण्यांच्या दुकानात दिनांक 1/1/2026 रोजी सायंकाळी 7:30 ते दिनांक 2/1/2026 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचे पाठीमागील शटर कशातरी सहाय्याने उचकटून दुकानात आत प्रवेश करून दुकानातील 3,11,205 रुपये किमतीची खते, औषधे व बियाणे चोरून नेली असल्याने सदर चोरीबाबत किरण कुदळे यांनी मनसर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान चोरीच्या दाखल गुन्ह्याची तपासात मनसर पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने तपास पथकाची नेमणूक करून तपास पथकातील पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत ढोबळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील काटे यांना योग्य त्या सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले असता दिनांक 9/1/2026 रोजी मनसर पोलीस हे मनसर हद्दीत गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्ह्यातील चोरीस गेलेली खते, औषधे, बियाणे ही 2 इसम एर्टिगा कार नंबर MH15DM 8127 मध्ये घेऊन मनसर ते सुलतानपूर रोडवर नवीन पुणे नाशिक हायवे रोडच्या पुलाखाली कोणाला तरी विक्रीसाठी घेऊन थांबलेले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन खात्री केली असता बातमीप्रमाणे इसम नामे संतोष पोपट नलावडे, वय 34 वर्ष, राहणार नाणेकरवाडी, चाकण तालुका खेड, जिल्हा पुणे, अमर संतोष नायक, वय 19 वर्ष, राहणार खराबवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे, एर्टिगा कार नंबर MH15DM 8127 सह गुन्ह्यातील चोरीचे मुद्देमालासह मिळून आलेले आहेत। त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरून नेलेली 3,11,205 रुपये किमतीची खते, औषधे, बियाणे व 5 लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली एर्टिगा कार असे एकूण 8,11,205 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे। तर सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून त्यांना दिनांक 12 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाले आहे। पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीकडे चौकशी केली असता सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून गुन्हेगारांनी मनसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 09/2026 भारतीय न्याय संहिता 305 प्रमाणे दुसरा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग श्री अमोल मांडवे साहेब, माननीय पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे, पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत ढोबळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील काटे यांनी केले आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस नंदकुमार आडारी हे करीत आहेत।